कधी कधी ना कामांचा खूप कंटाळा येतो, पण काही जी कामं असतात ना त्याच दिवशी झालेली बरी असतात. ती काय ते पुढे सांगणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. हॅलो, मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिरामम. तर आज आहे रविवार आणि आहो घरी असल्यामुळे म्हटलं चला हे जे राहिलेलं काम आहे ते पूर्ण करूयात. कारण हा जो पसारा आहे ना, झाडं लावायला घेतली, कुंड्यासुद्धा आणल्या, पण ह्या ज्या कुंड्या आहेत ना मोठ्या झाडांसाठी छोट्या पडत होत्या. मग काय पुन्हा मार्केटला गेलो आणि मग मोठ्या कुंड्या घेऊन आला. तर मोठ्या कुंड्या घेण्यासाठी त्याच्यामध्ये 8 दिवस आमचे गेलेले होते, कारण की रविवारशिवाय आमच्याकडे कोणत्याच गोष्टीला हात लागत नाही. आणि मम्मी पापानं काम कर रहे और मैं वीडियो शूटिंग कर रही हूँ. चलो हम देखते हैं आप कैसे काम करते हो. आपको बोला था ना कैसे काम कर रही है. फ्रेंड्स, मैंने आपको बोला था ना कैसे दोनों काम कर रहे हैं. आदू पण आमच्या मदतीला होते आणि आदूला सांगितलं की एक छोटीशी क्लिप घे. तर तिने छान असं तिच्याच आवाजामध्ये आमचं रेकॉर्डिंग केलेलं होतं. आणि मग काय आज आहो घरी असल्यामुळे म्हटलं चला आहोंचा आज पूर्ण दिवस जो आहे सार्थकी लागणार होता. आणि त्यांनी आज स्वतःहूनच म्हटलं चला अपेक्षा आज आपण गच्ची आवरूयात. मग काय मला इतका आळस आलेला असल्यावर सगळा आळस जो आहे साईडला ठेवला आणि मग 100च्या स्पीडने आम्ही टेरेसवर येऊन कामाला सुरुवात केली. आणि हे ज्या नवीन कुंड्या आणलेल्या आहेत ना त्याच कुंड्यामध्ये आमचे जे जुने रोप आहेत ते ट्रान्सफर करण्याचं काम आम्ही तिघांनी मिळून चालू केलेलं होतं. वरती आल्यानंतर काय सुरुवातीला असं वाटलं बापरे छान वातावरण आहे, पाऊस वगैरे पडतोय. आणि मग एवढं ऊन पडायला लागलं की असं नको नकोसं वाटत होतं त्या उन्हामुळे. कारण की ते जे ऊन आहे ना सरळ कानामध्ये जात होतं आणि इतकं ते इरिटेट होत होतं ना. आणि सगळीकडे पावसाने धमाकूळ घातलेला आहे. आणि मात्र खानदेशात मात्र त्याने कडक उन्हाची जी लाट आहे ना ती पसरवलेली असं म्हणायला हरकत नाही. कधी ऊन येते कधी पाऊस येते आणि असं करता करता आहे ना सगळा जो आजारपणाचे लक्षण आहे ना जास्त दिसायला लागलेले आहेत. पावसाचा ना सध्या लग्नाळ मुलींसारखं झालंय. मुंबई पुणेच पाहिजे, गावाकडे तर तो नाहीच म्हणतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण की एवढा पाऊस मुंबई पुण्यात पडतोय आणि गावाकडे अजिबातच त्या पावसाचा थेंबसुद्धा नाही. ऊन सावली येते बदली येते आणि सगळं काही तो वातावरण निर्माण करतो, पण जो पडायचा असतो ना तो अजिबातच पडत नाही. आणि इतकी गरमी वाढली ना की असं वाटते नको नको असं वाटते, असं वातावरण झालं आहे. आणि आता म्हटलं असो याच वातावरणामध्ये आम्ही टेरेसवर येऊन सगळे जे झाडां आहे आम्ही लावून घेण्याचं काम केलं आहे. आता इथे मी जेट प्लॅन्टचं जे झाड आहे ना एका रोपापासून साधारणतः 4 ते 5 तिथे मी रोपं तयार केलेली आहेत. आणि आता वेगवेगळ्या कुंड्यातली सगळी माती काढून त्याच्यामध्ये शेणखत वगैरे जे आहे ॲड करून सगळ्या कुंड्यांमध्ये भरून ठेवणार आहे. आता पावसाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर आपल्याला एखाद्या रस्त्याने जाताना अचानक एखादं झाड आवडते, त्याची फांदी तोडायची, घरी आल्यानंतर ना ताबडतोब या कुंड्यांमध्ये लावून द्यायची, जेणेकरून पटकन त्याची ग्रोथ होते. आता हे जे माझ्याकडे ना छान असं गवती चहाचं रोप आहे ते मी बरेचसे साधारणतः 7-8 महिन्यापूर्वी लावलेलं होतं. आणि आता ते ना इतकं मोठी चहा पावसाळ्यात त्याचा चहा प्यायला खूप छान वाटतं. आणि हेच झाड आता मी खाली घेऊन जाणार आहे. म्हटलं चला त्यासाठीच मी ट्रान्सपरंट करत होती. गवती चहा जे आहे ना त्याची माती वगैरे बदलून आता मी त्याच्यामध्ये ना भरपूर अशी माती वेगळी टाकलेली आहे. आणि गवती चहाचा जे रोप आहे ते आता मी खाली घेऊन जाणार आहे. तोपर्यंत आहोनेसुद्धा जे आउटडोअर प्लांट आहे ते घेऊन आलेले होते. आणि आता याची जी ग्रो बॅग आहे ना ते अजूनही नवीन होती, पण म्हटलं चला आपण नवीन कुंड्यामध्ये ते ट्रान्सफर करणार आहोत म्हणून त्याचं जे ग्रो बॅग आहे ते आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो. कारण ती सावलीमध्ये होती, पण अजूनही ग्रो बॅग जी आहे जशीच्या तशी नवी होती. पण आता काय करणार आहे ते निघत नव्हते, त्याच्यामुळे आम्हाला हे ना फाडावं लागलं. आणि आता हे जे आउटडोअर प्लांट आहे ना ते आम्ही कुंड्यामध्ये ट्रान्सफर केलं होतं. आणि ते खूप हेवी झालेलं होतं, पण कसं तरी आम्ही ते ॲडजस्ट केलेलं होतं तिघांनी मिळून. ज्यावेळेस आपण असे कामं करतो ना त्यावेळेस आपल्याला एकट्याकडून ते अजिबातच होत नाही. त्यासाठी आपल्याला ना आपल्या फॅमिलीचा सपोर्ट असावाच लागतो. आणि एक से दो भले हे काम म्हण अगदी खरंही आहे. आणि आता हे जे झाड आहे ना ते आमचं याच्यामध्ये मस्त असं फिट झालेलं आहे. आता काही केलं तरी ते निघत नाही. आणि म्हटलं चला वातावरणही बदलते आहे, तोपर्यंत जी माती वगैरे आहे ती सुद्धा आपण एकत्र करूयात. आणि जी माती जी आहे एकत्र करून घेण्यासाठी मी इथे लागलेली होती कामाला. कारण की आता वातावरण जे आहे ना बऱ्यापैकी बदलीचं झालं होतं आणि ऊनसुद्धा वाटत होते. म्हटलं काय करावं, पाऊस पडला तर अजून गच्ची घाण होईल म्हणून गच्ची जी आहे झाडायला घेतली. सगळीकडे जी माती होती ती माती जी आहे भरून घेतली, कारण की ना बरीचशी धूळ झाली होती. आणि जर पाऊस अचानक येऊन पडला ना धो तर जी गच्ची आहे ना खूपच घाण होईल. म्हटलं अगोदर जी माती आहे ना ते भरून घेऊयात, कारण की गच्ची जी आहे ना अजून जास्त घाण व्हायला नको. मग काय सगळी गच्चीवरची माती जी आहे भरून घेतली. तोपर्यंत आहोंनी सुद्धा जी गच्ची आहे स्वच्छ करून घेतलेली होती. झाडांना जे पाणी आहे ते टाकून दिलेलं होतं, कारण की पाऊस जेव्हा पडेल तेव्हा पडेल. म्हटलं आपल्या झाडांना पाणी देणं केव्हाही मस्ट. मग काय आहोंनी मस्त झोका वगैरे जो आहे तो लावून दिला. आणि आमची गच्ची ना आता अशी चकपक दिसत होती. आणि हे जे आम्ही स्टँड आहे ना ते बनवून घेतलेले होते. आणि खाली आल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झाले. आणि आज मला स्वयंपाकाचं अजिबातच टेन्शन होतं, कारण की मी करणार होते डोसे. त्यासाठी ना ह्या ज्या भाज्या आहे ना त्या सांबारसाठी मी चिरून घेत होते. मी गंगाफळ, कांदा, टोमॅटो, बटाटा आणि वांग आणि भेंडी हे इतकं सगळं मी ना सांबारमध्ये टाकत असते. हा जो सांबार आहे ना अगदी साऊथ इंडियन सारखा लागत असतो. खूप छान जी टेस्ट आहे तुम्ही नक्की करून पहा. याची जी टेस्ट आहे ना खूप अप्रतिम लागते. त्याच्यामध्येच मी टाकलेली आहे मेथीदाणे, लसण
लसण, तेल टाकून आहे ना याला मस्त अशा भरपूर शिट्ट्या होऊ द्यायच्या, जेणेकरून याच्यामधलं जे भाज्या वगैरे छान शिजतात. आणि माझ्या मिस्टरांना अजिबात त्याच्यामध्ये भाज्या ज्या आहेत ना वर आलेल्या आवडत नाही. मी तर बऱ्यापैकी ना मिक्सरमधून सुद्धा काढते आणि नंतर फोडणी देते. पण हे असं सुद्धा खूप छान लागते. छान असं त्याला गाळ शिजू द्यायचं. छान शिजल्यानंतर ना त्याला असं मोडून घ्यायचं. मोडून घेतल्यानंतर ना तुम्ही त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि इकडे ना तडका तयार करायला सुरुवात करायची. याच्यामध्ये मी घेतला आहे सांबार मसाला, तिखट, हळद आणि पावडर टाकून घेतलेली आहे. आणि इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलं आहे जिरं, मोहरी आणि कडकडीत तेल तापवल्यानंतर आपल्याला टाकायचा कढीपत्ता आणि हा सगळा मसाला. छान अशी मस्त अशी फोडणी बसते आणि फोडणी बसल्यानंतर ना आपल्याला टाकायचा हा सांबार, जो की आपण बनवून घेतलेली होती डाळ जी शिजवलेली होती ना ते आपल्याला टाकून द्यायची आहे. आणि टाकून दिल्यानंतर ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि गूळ टाकायचं आहे. छान उकळी आली की समजून जायचं की आपला सांबार जो आहे तो रेडी झाला. आणि इतका सुंदर असा अरोमा येतो ना, इतका छान पूर्ण घरभर याचा जो स्मेल असतो ना तो पूर्ण जातो. आणि त्या सांबार मसाल्याची ना तुम्ही गंगवाल मसाला वापरलात ना तर अप्रतिम चव लागते. इकडे माझं जे डोस्याचं पीठ आहे ते मस्त असं फर्मेट झालेलं होतं आणि मस्त असा डोसा जो आहे ना पटकन तयार होत होता. आणि हा जो डोसा आहे ना इतका पेपर डोसासारखा तयार होतो. इतकं छान असं याचं बॅटर आहे. एकदम सोपा इझी हा डोसा आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही याचे डोसे पण केलात ना तरी एकदम परफेक्ट होतात. अप्पे जरी कधी केलात ना तरी परफेक्ट होतात. आणि इडलीसुद्धा केली ना तर एकदमच परफेक्ट होतात. एक बॅटर आणि प्रकार मात्र अनेक असं म्हणायला हरकत नाही. इकडे आदिराला जेवायला दिलं कारण आम्हाला जायचं होतं आज मेल्यामध्ये. कारण भरपूर दिवसापासून ना आम्हाला मेल्यामध्ये जायचं होतं. आज संडे म्हटल्यानंतर ना आज आम्हाला सगळीच कामं जी पेंटिंगमध्ये होती ती पूर्ण करायची होती. मग काय आज माझं ना हे टॉप आलेलं होतं नवीन. म्हटलं चला हेच आपण घालून उद्घाटन करूयात आणि हे मेल्यामध्ये जाऊयात. कारण की आजच्या रविवारमधलं हे एक आमचं महत्त्वाचं काम होतं, जे की आम्ही आठवड्यातून एक वेळा ते कंप्लीट होत असतं. कारण की आदिराला ना आठवड्यातून एक वेळा बाहेर जायला पडतं. तसे तर मी रोज तिला स्कूलला ट्युशनला घेऊन जात असते. माझ्यासोबत पण कामाच्या ठिकाणी घेऊन जात असते. पण म्हटलं चला आज तिचा दिवस आहे म्हणून तिला घेऊन आलो होतं. मेल्यामध्ये भरपूर असा एन्जॉय केला, भरपूर खेळणी खेळली आणि हे खायची होती तिला बुटी कापाल. तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर तिला बुटी कापालाच म्हणतात. मग काय हे खाल्ल्यानंतर आदूबाई एकदम खुश झाल्या आणि भरपूर असे खेळणे खेळल्यानंतर आमचा दिवस असा काही गेला होता. असा होताचा दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.